श्रोते हो नमस्कार. तथागत टीव्ही चॅनल द्वारा आयोजित या मुलाखत सत्रात मी प्रतीक्षा भारदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्यासोबत जुळले आहेत सिपना प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चिखलदरा येथे कार्यरत असणारे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर मुकेश भाऊराव सरदार सर. सरदार सरांचं तसेच मॅडम संगीता सरदार या दोघांचंही आपण इथे खूप खूप स्वागत करूया आणि सुरू करूया आजची चर्चा. आपण उच्च विद्या विभूषित आहात, म्हणजेच अर्थात आता प्रोफेसर म्हणून कार्यरत आहात, तर त्याविषयी तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता तर त्या कुठल्या प्रकारची नीतिमूल्य असतात किंवा कुठल्या प्रकारचं ज्ञान तुम्ही त्यांना देता, त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. मॅडम, माझं स्वतःचं असं मत आहे की गुरु हा गुरु असतो. त्यामुळे गुरुने विद्यार्थ्याला समर्पित भावनेतूनच ज्ञान दिलं पाहिजे. म्हणजे कुठलंही हातचं राखून न ठेवता त्याला शान करून सोडणं, त्याला जागृत करून सोडणं. त्याला बघा, आता आपल्या देशामध्ये ज्या जुन्या परंपरा आहेत, रूढी परंपरा आहेत, त्यामध्ये सगळा समाज आज फसलेला आहे. त्या समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर या नव्या पिढीला नवे विचार द्यावे लागतील. नवे विचार द्यावे लागतील म्हणजे कोणते द्यावे लागतील तर नीतिमत्तेचे नवे विचार द्यावे लागतील. त्याच्यामध्ये पहिल्यांदा नीतिमत्ता आली पाहिजे. आज विद्यार्थ्यामध्ये नीतिमत्ता येण्यासाठी शिक्षक फार प्रयत्न करत नाही. खरं म्हणजे त्याला नीतिमान बनवण्यासाठी तो त्याच्यातले पहिल्यांदा जे काही दुर्गुण आहे त्या दुर्गुणावर त्याला चिंतन करण्यास भाग पाडलं पाहिजे. आपण त्याला म्हटलं की तुझ्यातले दुर्गुण काढून टाकतो, तो काढू नाही शकत. तर त्याला त्याच्यावर चिंतन करायला भाग पाडलं पाहिजे. त्याला लोभ किती हानिकारक आहे, अहंकार किती हानिकारक आहे, अज्ञान कसं माणसाला नरकात घेऊन जाते, अशा पद्धतीचं त्याला सांगू. म्हणून लोभापासून त्यानं मुक्त झाला पाहिजे. यासाठी कसं लोभ किती वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. दान केल्यानं माणूस कसा सद्गतीला प्राप्त होतो, कसा निर्वाण त्याला प्राप्त होते हे सांगण्याचा प्रयत्न करतो. अंधार माणसाच्या जीवनातला गेला म्हणजे माणसाची गाठभेट उजेडासोबत होतो. आणि म्हणून त्याच्यातल्या अज्ञान घालवण्यासाठी त्यानं चांगली पुस्तकं वाचली पाहिजे, परिवर्तनवादी पुस्तक वाचले पाहिजे, भेदाभेद करणारे पुस्तक त्यानं वाचू. आज आपल्या देशामध्ये पाहतो की सगळं भेदाभेदाचं राजकारण आहे. जिथं जो तो माणसं म्हणजे स्त्री म्हटली की त्या पुरुषाच्या डोळ्यामध्ये एकदम भेद येतो. तर तसं नसलं पाहिजे. समानतेनं आपण वागलो पाहिजे. पण आपल्या देशात मध्ये रोग आहे की एकदा त्याला जात विचारली की तिथून मग भेदाभेद सुरू होऊन जाते. म्हणजे जर एखादं आपण काम जर स्त्रियांच्या हातून करण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही नाव ठेवलं जाते की बघ तू असून तू स्त्रियांना कसा काळजी. म्हणजे आपलं म्हणणं राहते की बस स्त्रियांना पण हे सगळे अनुभव आले पाहिजे, त्यांना पण सगळं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आपण असा विचार करतो पण समाज मात्र त्याला तो म्हणतो की हे व्यवस्थित नाही. बरोबर. अनायसे तुम्ही दोघे जण सोबत आहात, तर मी मॅडमला विचारू इच्छिते की तुमच्या दोघांची केमिस्ट्री घरामध्ये कशी आहे आणि तुमचं कौटुंबिक वातावरण कशा पद्धतीचं आहे? कौटुंबिक वातावरण हसत खेळतच राहते. मुलींना पण आम्ही असं 2 मुली आहेत आम्हाला. मुलगी 12वीला आहे, यावर्षी होती, आणि मुलगी आता 8वीला गेलेली आहे. आमचं मैत्रिणीसारखं वाटतं. आपल्या छंदांविषयी मला जाणून घ्यायला थोडं कुतूहल आहे. मला असं वाटतं की काव्य संग्रह लिहिणे, ते प्रकाशित करणे आणि म्युझिकमध्ये म्हणजे संगीतामध्ये सुद्धा तुम्हाला फार रुची आहे, तर मला त्याविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे. मॅडम, माझं स्वतःचं असं मत आहे, कविता ही अनेक लोक लिहितात आणि स्वतःला कवी म्हणतात. मला असं म्हणायचं की कवीला कविता लिहायला लागते. पण जे कवी नसतात ते इकडले तिकडल्या ओळी घेऊन, इकडले तिकडले संदर्भ देऊन एक सुंदर अशी कविता निर्माण करतात आणि स्वतःला कवी म्हणून मिळवतात. खरं म्हणजे हाडाचा ज्याला आपण कवी म्हणतो तो असा असतो की कविता त्याच्यात लिहायला लागते. आणि म्हणून मला जेव्हा उत्स्फूर्तपणे असं वाटते की आता आपण उत्स्फूर्तपणे ही कविता आली आहे, आपण लिहिली पाहिजे, तेव्हाच मी कवितेचे लिहितो. अन्यथा मी ओढून टाळून कविता लिहित नाही. तो माझा छंद नाही.
तर हे झालं. दुसरी गोष्ट अशी की मला बासरीचा छंद असण्याचं कारण असं की माझे वडील तबला चाटीच्या भजनामध्ये राहायचे आणि मग माझ्या वडिलांना बासरी वाजवायचे, माझे वडील बासरी वाजवायचे त्या भजनामध्ये मी ते गीतही म्हणायचे आणि मग लहानपणापासून ते संस्कार माझ्याकडे. पण माझ्या वडिलांनी मला की तू बासरी शिकला पाहिजे, हार्मोनियम शिकला पाहिजे. माझ्या वडिलांना हार्मोनियम वाजवता येतं, तू बासरी वाजवता येतं. पण मला त्यांनी कधी म्हटलं नाही की तू शिक म्हणून. पण त्याला काय म्हणतात वडील जसा बाप तसा ले असं म्हटलं जाते. तर असं माझं झालं आणि मग मी बासरी शिकलो, हार्मोनियम पण शिकलो. पण माझ्या पुरता तो छंद आहे. मी कसा जगजाहीर करण्यासाठी किंवा कमर्शियल करण्यासाठी तो नाही. मला त्यातून आनंद मिळतो. मला जेव्हा मी बासरी जेव्हा वाजवतो तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या सृष्टीतले देव लोक माझी बासरी वाजवत आहेत आणि मी ही बासरी सगळे सृष्टीतले देव लोक ऐकत आहेत. अनेक पक्षी माझी बासरी ऐकतात. हिला पण दाखवतो की खूप पक्षी जमा होतात मी जेव्हा बासरी वाजवतो. म्हणजे मी किती चांगलं काम करतो, पुण्याचं काम करतोय, चांगलं काम करतोय. एखादा जर समजा मला असं वाटतं मी बासरी वाजवल्यामुळे एखादा व्यक्ती जर आत्महत्या करायला जात असेल आणि तो जर माझी बासरीचा स्वर ऐकल्यामुळे तो आत्महत्या करून थांबेल, म्हणजे ही पण माझी भूमिका आहे त्याच्यामध्ये. तर असं हे संगीत आहे. या संगीतावर माझं लहानपणापासून प्रेम आहे आणि मला बायकोही संगीतास मिळालेली आहे. हा देखील एक खूप मोठा योगायोग आहे की संगीतावर प्रेम करणं त्यांचं अतिशय म्हणजे उपयुक्त ठरलेलं आहे आणि योगायोगाने त्यांना संगीताच मिळालेली आहे. मी बरेचदा वडिलांचा उल्लेख आता या मुलाखतीमध्ये तुमच्याकडून ऐकलेला आहे, पण आईविषयी काय सांगू इच्छिता? अरे बा, आई तर माझी म्हणजे मला आई म्हटल्याबरोबर मला साने गुरुजीची आई आहे. साने गुरुजी श्यामची जी आई आहे, माझी आई तशीच खूप ती तापड स्वभावाची, गरम स्वभावाची. तिला असं तसं अजिबात आवडत नव्हतं. पण इतकी प्रेमळ, इतकी तिच्या हाताला चव की मला अजून माझी आई म्हणजे असं वाटतं की ती सदैव माझ्यावर लक्ष ठेवत आहे. आणि माझ्या आईनं मला म्हणजे माझ्या वडिलांनी माझा लाड करावा आणि माझ्या आईनं माझ्यावर रागवावं, त्याच्या मागचं लॉजिक आज मला समजून राहिलं की ती माझ्यावर रागवत होती म्हणूनच मी असोसिएट नव्हतो. जर ती रागावली नसती, तिनं माझे सगळे लाड पुरवले असते तर कदाचित मी आज असोसिएट नसतो. म्हणून माझ्या आईचा फार मोठा वाटा आहे की मला तिने असोसिएट प्रोफेसर खूप मदत केली आणि तिच्या नावानं शेती होती, ती शेती देखील माझ्यासाठी तिने घेतली. म्हणजे आई एका मुलासाठी काय करू शकते हे मला अगदीच बरोबर आहे. खरं तर पहिला गुरु हा ही आपली आईच आपल्या आयुष्यातली असते आणि आईच अशी एकमेव आधारवड आपल्या आयुष्यातला असतो की जी प्रत्येक परिस्थितीत, कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, अर्थात आई आणि वडील हेच आपले आधारस्तंभ असतात. काव्याची गोष्ट निघाली आहे तर एक सुंदरशी कविता मी पुन्हा एकदा तुमच्याकडून ऐकू इच्छिते आणि जमल्यास आईवर असेल तर ती ऐकण्यात आम्हाला फार अधिक आनंद होईल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुसरीही आम्हाला ऐकवू शकता. तुमची इच्छा पूर्ण करेल. कारण मला लहानपणीच कळलं होती किंवा सगळ्यात चांगलं न्यायालय जगामधलं कोणतं असेल तर ते आईचं हृदय आहे. आणि माझं असं मत आहे की प्रत्येक पुरुषाच्या ठिकाणी आईची गुण असते. पण पुरुष हा अहंकारी असल्यामुळे त्याला ते दिसत नाही. आता ही जी मी कविता लिहिली तर ही स्त्रीच्या मी जरी पुरुष असलो तरी माझं मन हे स्त्रीसारखं झालं. म्हणजे स्त्रीच्या रूपात मी गेलेला असं केलं आहे माझ्या कवितेमध्ये सांगतो. माझ्या कवितेचं नाव आहे कलेक्टर. सासू मने सुनिले नको ही नवऊ मले गेला माय मागी लाव काळ होता वैताग जीवाले व सुनबाई होता वैताग जीवाले अन गावाच्या मायका कोपऱ्यात
तनाच्या मात्या झोपळ्यात असा माय संसाराचा थाट सुगीच्या मात्या ती सात राजा माय बांधून व काटिले वरून माय अंबर गरजरे वापशाच्या मात्या महिन्यात जीव होई लाई लाई खाऊन बाळीच्या भाकरी आग पोटाची माय जाई व सुनबाई आग पोटाची माय जाई राजा माय मोठा व झाला रोज माय शाळेत जाऊ लागला बांधून लुगड्याची माय जळी व त्याचा नंबर पहिला मले मोठा हर्ष होई नाव कागदात येई मी धन्य धन्य झाले माई कुस उधारले खकाण्याच्या माय पोरान परीक्षा आयची पास केली व सुनबाई परीक्षा आयची पास केली तो माय आता कलेक्टर झाला व तू त्याची सायबीन बाई तुया माय गयाची वन नको बोलत जाऊ ना टाकून माय हाळ चुर झाले कर्मा जराशी कदर न तुई साधी बोळी सासू तिले वागव प्रेमान व सुनबाई तिले वागव प्रेमान. धन्यवाद. खूपच छान. यासोबत कवितेसोबत सोबतच आम्हाला तुमच्यातील गायक देखील इथे आज दिसून गेला, त्याबद्दलही तुमचे आभार. म्हणजे खरोखर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कशाला म्हणतात याचं हे जिवंत उदाहरण आज आपल्यासोबत आहे. मी पुन्हा एकदा तथागत टीव्हीच्या वतीने आपलं पुन्हा एकदा या मैफिलीत स्वागत करते. पुढचा प्रश्न असा आहे की आपण अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, तर त्या पुस्तकांविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या. मॅडम, पुस्तकं मी फार लिहिली नाही, पण पुस्तकं खूप वाचली. असं जर याहीपेक्षा पुढे जाऊन मी असं म्हणेल की माझं आता 52 वर्ष चालू आहे. मला 53 वर्ष मला लागलं या 12 ऑगस्ट पासून. तर या 53 वर्षाच्या आयुष्यामध्ये पुस्तकापेक्षा माणसं खूप वाचतात. आणि म्हणून मला आज रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करायला. तुमचा मूळ प्रश्न काय म्हटलं मी ना? पुस्तकाविषयी. तर म्हणून हेच माझं पुस्तक आहे. पण तरी आता आपण गेल्यानंतर आपण जे काही ज्ञान संपादन केलं ते ज्ञान मला समाजाला द्यायचं आहे. त्याला मी असं म्हणजे कसं देईल हे तर आता भविष्यात सांगेल. वर्तमानात मात्र माझी इच्छा आहे की मला ज्ञानेश्वरासारखी एखादी जसं ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी दिली, तुकारामाला जशी तुकाराम गाथा दिली, मला सगळ्या भारतातील लोकांना एका तत्वज्ञानामध्ये आणून बसवायचं आहे आणि मला तसं एक पुस्तक द्यायचं आहे. सध्या माझं खंदाळी काव्यसंग्रह तयार आहे. माझे अनेक बौद्ध वाङ्मयावर संशोधनात्मक लेख आहेत, 30-35 लेख आहेत, तर ते मला प्रकाशित करायचं आहे. मी अतिशय लोकानुकंपा हे जे नियतकालिक होतो योगेंद्र मेश्रामांचं, तर ते उपेक्षित असं नियतकालिक होतं. त्याला मी न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या संशोधनाच्या माध्यमातून केलेला आहे की लोकांना हे लोकानुकंपाचं जे कार्य आहे लोकांना कळलं पाहिजे. या लोकानुकंपानं कशी एक पिढी तयार केली, चळवळीची पिढी कशी तयार केली ते मला सांगायचं होतं. पण लोकांचं त्याच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे मी तो एक संशोधनाचा विषय घेऊन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तेही संशोधन मला प्रकाशित करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये मी जे संशोधन केलेलं आहे त्यात मी व्यक्त झालेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयात त्या म्हणजे कादंबरी असेल, कविता असेल, त्यात मी खऱ्या अर्थाने व्यक्त झालो. म्हणून ते पुस्तक मला प्रकाशित करायचं आहे.
ते पुस्तक तुमचं लवकरात लवकर प्रकाशित हो हीच आमची सर्वांची सदिच्छा आहे. अनेक समाजांविषयी तुमचं ज्ञान आहे, तुम्ही अनेक समाजांविषयी लिहिलेलं आहे, वाचलेलं आहे. तर प्रत्येक समाजाविषयी तुमची काय भावना आहे किंवा सर्वांमध्ये समांतर अशी कुठली गोष्ट आहे की जी सामाजिक न्याय व्यवस्थेमुळे म्हणा किंवा जातीयवादामुळे जी पसरलेली आहे, जी रूढी परंपरेनुसार चालत आलेली आहे, परंतु कुठेतरी ती पुढील पिढीने त्या गोष्टीचा उपदेश न घेता त्यांच्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे, या अनुषंगाने तुम्ही समाज व्यवस्थेविषयी काय सांगू इच्छिता? मॅडम, तुम्हाला तर मी सांगतो ना की समाज हा विषमतेनं भरलेला आहे आणि ही विषमता, या विषमतेचे पाळे मुळे इतके खोल गेलेले आहेत की त्याला म्हणजे बुलडोझरही आणलं उपडण्यासाठी तरी ते उपडत इतकं ते कठीण काम आहे. आणि म्हणून मी काय केलं की समन्वयाची भूमिका ठेवली आहे. म्हणजे माणसावर प्रेम करायचं, जातीवर प्रेम करायचं नाही, धर्मावर प्रेम करायचं नाही, माणसावर प्रेम करायचं. आणि म्हणून माणसावर जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा मग तुकाराम मला माझा भाऊ वाटते, ज्ञानेश्वर मला माझा भाऊ वाटते. कारण मी ज्ञानेश्वराकडून जे घेतलं, म्हणजे ज्ञानेश्वरांनी मला दैवी संपत्ती शिकवली. म्हणजे दैवी संपत्ती कशाला म्हणतात, आसुरी संपत्ती कशाला म्हणतात, हे ज्ञानेश्वरांच्या 16व्या अध्यायामध्ये शिकलेलं. म्हणजे मला जे सांगायचं आहे मॅडम या माध्यमातून की मला सगळ्या समाजाला जे तत्वज्ञान असते, बांधून ठेवणारं तत्वज्ञान, तर सगळ्याजवळ एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे की सगळ्याकडे भावसागर आहे, प्रत्येक माणसाकडे भावसागर आहे. तो भावसागर या भारतातील नव्हे तर जगातील माणसांनी समजून घेतला पाहिजे. आता भावसागर म्हणजे काय, तर भाव म्हणजे तृष्णा. या तृष्णेचा सगळा सागर आपल्यामध्येच आहे. या तृष्णेचा सागर आपल्यामध्येच आहे आणि हा सागर नष्ट करायचा आहे. आणि तो नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणून मला हे असं वाटते की या देशातील लोकांनी पहिल्यांदा दुःख म्हणजे काय हे आर्य सत्य समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक दुःखाला कारण राहते हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेतलं पाहिजे की दुःख मुक्त करण्याचा मार्ग निश्चितच आहे, आत्महत्या करणे हा मार्ग नाही. दुःख मुक्तीचा निश्चित मार्ग आहे, हे सत्य आहे, युनिव्हर्सल सत्य आहे. आणि चौथं आहे सत्य आहे की आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे तुमची सम्यक दृष्टी असली पाहिजे. सम्यक दृष्टी असली पाहिजे म्हणजे काय असलं पाहिजे तुमची, तर तुम्ही प्रज्ञावान असले पाहिजे. सम्यक दृष्टी जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला सम्यक समाधीपर्यंत पोहोचता येत नाही. आणि सम्यक समाधी म्हणजे काय, तर माणसाला विकार मुक्त व्हावं. जेव्हा माणूस विकार मुक्त होते तेव्हा तो सम्यक समाधी होते. आणि विकार हे प्रत्येक माणसाला आहे, तो कोणत्याच जाती धर्माचा असो, त्यामध्ये विकार आहे. आणि म्हणून हे विकार काढायचे असतील तर आपल्याला सोप्या भाषेमध्ये हे विकार कसे घातक आहे आणि हे कसे काढता येते हे तत्वज्ञान आपल्याला द्यावे. आणि म्हणून ते तत्वज्ञान मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुम्ही म्हणाल कसं आपल्या ठिकाणी भावसागर, मी छोटीशी कल्पना तुम्हाला सांगतो. आता हे आपले डोळे आहेत, डोळ्यांना आपण सुंदरता पाहतो, बरोबर आहे. जसं आपण आता या डोळ्यानं सुंदरता पाहिल्यानंतर एकदम आपल्या मनात एक भावना निर्माण, म्हणजे तृष्णा निर्माण. म्हणून या डोळ्यानं पाहत असताना फक्त पाहतो आहे बा. जर तुम्हाला पुढचे संस्कार जर वाढवायचे नसेल तर या डोळ्याला फक्त मी पाहतो आहे, कानानं फक्त ऐकतो आहे, तोंडानं फक्त बोलतो आहे, जिभेनं फक्त बोलतो. म्हणजे किती आहेत ते 6 इंद्रिय आहेत ना, म्हणजे कान, नाक, त्वचा, त्यानंतर जीभ, त्यानंतर स्पर्श, म्हणजे स्पर्शामुळे संस्कार होतो, आणि शेवटचं मन. हे असे 6 इंद्रिय आहेत आपल्याला. हे मन काय करते, हे वाटेल तसं चिंतन करते, वाटेल तिकडे फिरते आणि मग त्याच्यामुळे आपली तृष्णा वाढते. हे मन जर आपल्याला ताब्यात ठेवायचं असेल तर आपण बुद्धाचा, आणि हा मॅडम तुम्हाला अधिक सांगतो की माझ्यावर हा संस्कार भवसागर जे आहे हा संत साहित्यामध्ये देखील आहे. असं नाही भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये भवसागर नाही आहे, तर संतांनी भवसागराचं, तुकाराम महाराजाचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. क्षणोक्षणी करावा हाची विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू म्हणजे तरावा. आपल्याला जर तरुण जायचं असेल तर क्षणोक्षणाला विचार करावा लागेल.
त्रावया पार भवशिंद नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरून आवडी करून तातडी परमार्थाची तुका म्हणी हे लोकांचे व्यवहारे नचल डोळे धुरे भरून राहावं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी भवसागराची कल्पना मांडली. आता ह्या जर भवसागर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला सागरासारखं खोल व्हावं लागेल. आपल्याला सागरासारखं खोल व्हावं लागेल. सागरामध्ये अनेक नद्या आहेत, पण महासागराला कधी पुढे. बरं, महासागर कसा असतो? महासागर पाणी देतो आपल्याला, पण कोणाला दिसत नाही. असं माणसाला सागर होता आलं पाहिजे. पहाडावर पाणी थांबत नाही, पहाडावर पाणी थांबत नाही, ते दऱ्यापुऱ्यानं थांबते. म्हणजे स्वतःला असं माणसाला खाली करून घेतलं पाहिजे. म्हणजे खाली करणं म्हणजे काय, ते विकारमुक्त करणं. जेवढे तुम्ही विकारमुक्त होते तेवढे तुम्ही सागराच्या जवळ जाता. सागर ही एक अहंकार मुक्तीची कल्पना आहे. सागराला कुठलाच अहंकार नाही. आणि म्हणून ज्या माणसाला अहंकार आहे तो माणूस शेवटी काय होतो? अधोगतीला. तो अधोगतीला तर जातोच, पण त्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो की तो भीतीयुक्त जीवन जगत असतो. अहंकारी माणूस हा भीतीवर जीवन जगतो, त्याच्या मनात खूप भीती राहते. आणि मग भीतीमुक्ती जर तुम्हाला जीवन जगायचं तर तुम्हाला अहंकार मुक्त व्हावं. तुम्हाला लोभ हा प्रत्येकाला आहे, पण मॅडम तुम्ही जर सतत दान करत राहिले तर मी आता अनुभवून राहिलो की आता मला लोभ काही वाटतच नाही. म्हणजे त्याचा त्रास नाही मला आता. म्हणजे कोणाला पैसे देताना माझ्या मनाला काहीही वेदना होत नाही. म्हणजे मी तर लहानपणापासूनच तसा घरात माझ्या वडिलांपासूनच मला ती परंपरा मिळालेली आहे, किंवा ती एक चांगला संस्कार माझ्यावर झालेला आहे. कारण मला आठवते माझे वडील रात्रीचे 12-12 वाजता माझ्याकडे लोक यायचे आमच्याकडे मॅडम. तर त्यांचा उद्देश काय होता? कशासाठी यायचे? तर त्यांची लेकरं उपाशी असायची. तर मग माझ्या वडिलांना आवाज द्यायचे, भाऊ उठा, भाऊ उठायचे. काय झालं? काय नाही भाऊ, लेकरं उपाशी आहेत भाऊ. मग जा त्या मोहाच्या वावरात जा आणि तिथले धांडे उपर, त्याला पंचर आहे, मग उकडून आण, तुला जेवढं लागते तेवढं उकडून आण आणि जा लेकराने खाऊ. हे जे मी लहानपणी माझ्या वडिलाचं पाहिलं लोकांविषयी, त्याला करुणा, ती करुणा माझ्या घरातच असल्यामुळे माझ्यात आज ती, म्हणजे जे काही असेल तर मला असं वाटतं आपण करुणेनंच भरलेलं राहतो. करुणेनं भरलेला माणूस खूप सुंदर दिसतो. तो दिसायला कसाही असो, पण करुणेनं जो माणूस जर भरलेला असेल तर तो सुंदर दिसतो. आणि म्हणून मला असं सुंदर जीवन जगायचं. पुढचा प्रश्न मॅडमसाठी आहे की सर अशा प्रकारचे सर्व कार्य करत असतात, अशा प्रकारचं त्यांचं सामाजिक योगदान आहे, तर त्याच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? आणि त्यांचा हे कार्य करत असताना त्यांचा मला अभिमानच आहे. त्यांनी असंच कार्य करत राहावं, समाजासाठी काहीतरी करावं त्यांनी, अशी माझी इच्छा आहे. आज खऱ्या अर्थाने प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका अर्धांगिनीचा हात असतो असं आपल्याला म्हणायला इथे हरकत नाही. तुमची ही जोडी अशीच सदा हसत राहो हीच मी आज या तथागताच्या चरणी प्रार्थना करते. आणि सर आपल्याला पुढचा प्रश्न विचारते की आपल्याला अनेक या क्षेत्रात काम करताना अनेक पुरस्कार देखील मिळाले असतील किंवा बऱ्याच ठिकाणी आपला कौतुक सोहळा देखील झाला असेल, तर त्याविषयी आम्हाला थोडी उत्सुकता आहे जाणून घेण्यासाठी. मॅडम मला काही गोष्टी पटतात आणि पटतही. पुरस्कारासाठी बरेचदा काय होतं की तुमची जर हे असेल, ओळख असेल किंवा तुम्ही पैसे देत असाल तर पुरस्कार मिळाले. पण मला जे काही 2 पुरस्कार मिळाले ते मात्र सहजपणे मिळाले. मी कुठलाही तिथं काही त्याच्यात हे केलेलं नाही. मला एक प्रतिभा पुरस्कार मिळाला माझ्या नेटची परीक्षा पास केल्यामुळे. तो राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नावाने मिळाला. त्यानंतर मला विद्याभूषण पुरस्कार मिळाला, तो इन्सा या नेटच्या संस्थेच्या वतीने दिला. पण मी त्यांना काही म्हटलं नाही मला पुरस्कार, कारण माणसाचं व्यक्तिमत्व हे पुरस्काराच्या पलीकडे असलं पाहिजे. पुरस्कारानं माणूस छोटा होतो, पुरस्कारानं मोठा नाही होत माणूस, तो छोटा होतो. तुमची जर कोणी स्तुती करत असेल तर तुम्ही समजून तुम्ही काही मोठे होत नाही. तुम्हाला तो अक्षरशः मारूनच टाकतो तुमची स्तुती करून. तुमचा तो एक प्रकारचा मर्डरच करत असतो, हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून कोणी स्तुती केल्यानंतर तुम्ही हुरळून जाता.
कामा नये किंवा तुमची निंदा झाली म्हणून तुम्ही कुठं संताप व्यक्त करायचा नाही. हे समाज आहे, यामध्ये चालणार आहे त्या गोष्टी. म्हणून तुम्ही ज्या म्हणता पुरस्कारासाठी मी विशेष काही प्रयत्न केले नाही. मात्र समाजाचा पुरस्कार मला निश्चित आज मिळालेला आहे. मला माझ्या समाज खूप प्रेम करतो. मी त्याचं कारणही असं की मी समाजावर प्रेम करतो, मनापासून प्रेम करतो. मी कोरोनाच्या काळामध्ये मॅडम हिला माहित आहे किती मदत केली लोकांना, हिला सांगितली नाही कारण ते माझं कर्तव्य आहे. मला सांगा, मी एखाद्याच्या घरी गेल्यानंतर तो चिरंजीच्या दाण्याचं साखर चिरंजीचे दाणे त्याचे जो तो चहा पिऊन आला असेल तर मला कसं पाहणं होईल मॅडम, मी कसं पाहू शकेल. तर मी ते म्हणजे बौद्ध धर्मामध्ये आमच्या सांगितलं की तुम्ही या हाताने दान करत त्या हाताला माहिती होऊ देता. म्हणून मी अशा पद्धतीने कुठंही गवगावा न करता, कोणालाही माहीत न होऊ देता मला समाजाला जे द्यायचं ते देत राहतो. पण वर्तमान भविष्याचं मला काही घेणं देणं नाही, भूतकाळाचं मला काही घेणं देणं नाही. मी वर्तमानात जगणारा माणूस आहे आणि वर्तमान समाज हा कसा आहे त्यानुसार मी वागणारा माणूस आहे. सर्व समाजासाठी, सर्व आपल्या सर्वांसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरोखरच इतका सुंदर खजिना आपल्याला दादांच्या रूपातून, सरांच्या रूपातून मिळालेला आहे. त्यासाठी मी पुन्हा खूप खूप कौतुक करते आणि सर्व समाजप्रेमींना सांगते, सर्व लोकांना इथे आश्वासन देते की तुमच्या करिअर विषयीच्या कुठल्याही समस्या असतील किंवा कुठल्याही प्रकारची तुम्हाला मदत हवी असेल, काही वैचारिक मदत हवी असेल तर तुम्ही सरांशी नक्की संपर्क साधा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची शैक्षणिक मदत हवी असेल, त्याविषयी जर मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही नक्कीच सरांचा त्यासाठी आपण उपयोग करून घेऊ शकतो. कारण समाजात इतका सुंदर खजिना असणं ही आपल्या सर्वांसाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आपण आतापर्यंत अनेक रूपातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. पण मला अतिशय म्हणजे आजच्या ह्या मुलाखतीतला हा अतिशय रोमांचक प्रश्न आहे की तुम्हाला समजलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत आणि ते तुम्ही आम्हाला कसे समजावून सांगाल? मॅडम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मला म्हणजे माझे वडील तर समजा मला सगळ्या जगात प्रिय होतेच, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला माझे खरे बाप वाटतात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळेच मी शिकलो. माझी आई लहानपणी जेव्हा दळण दळायची जात्यावर तेव्हा मी तिच्या मांडीवर झोपायचो. तर माझ्या आईचं त्या गाण्यातून म्हणणं होतं की बाबा तू व्हायचं असेल तर त्या आंबेडकर सारखा. आज असं वाटतं आपल्याला बाबासाहेबासारखं नाही होत आलं, कारण आपण अनेक गोष्टी गुंतल्या गेलो. आपल्याला वडिलांचा मोह जळला, आईचा मोह जळला, भाऊ भावांचा मोह जळला, बायको लेकरांचा मोह जळला, तरी नाही होऊ शकलं. पण मला असं वाटते मी जे काही आज कार्य करतोय ते बाबासाहेबाला नक्की अभिमान वाटते की मला जसे मला पाहिजे होते अनुनय माझे तसा हा अनुनय, मला या गोष्टीला निश्चित अभिमान वाटते. आणि डॉक्टर बाबासाहेबांचे जे संस्कार आहेत ते मी कोरून घेतले हृदयात. बाबासाहेबांनी म्हटलं झगडा, आणखी झगडा, त्याग करा, आणखी त्याग करा, केलेल्या त्यागाची आणि हालाची पर्वा न करता एकसारखा झगडा चालू ठेवा तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. असा आपला झगडा बाबासाहेबांच्या मतानुसार चालू आहे. मी माझा मार्गदर्शक, मला घडवणारा बाबासाहेबाचं मी म्हणजे 1900 त्यांचा जो 1891 पासूनचा तर 1956 पर्यंतचा सगळा इतिहास वाचून टाकला. बाबासाहेबांचे खंड माझ्याकडे आहे. पण तुम्ही जर म्हणाल माहितीतला बाबासाहेब, मला तो अपेक्षित नाही आहे. मला कर्तृत्वातला बाबासाहेब अपेक्षित आहे. इन्फॉर्मेशन तर भरपूर असू शकते, जगातली इन्फॉर्मेशन एखाद्याला खूप असू शकते, म्हणून का तो ज्ञानी का नाही? इन्फॉर्मेशन म्हणजे ज्ञान नाही, माहिती म्हणजे ज्ञान नाही. आणि आज जगामध्ये तेच चाललंय, ज्याला जास्त माहिती तो जास्त ज्ञान आहे. असं नाही आहे. ज्ञानी वेगळी चीज आहे. बाबासाहेबाला ज्ञानी अनुनय पाहिजे, माहिती असणारे अनुनय नव्हते पाहिजे. माझं एकच वाक्य तू जगून दाखव. माझं धोरण काय की माझी बाबासाहेबांना म्हटलं नाही सम्यकवाणी म्हणजे काय तर
गुळगुळीत बोलणं म्हणजे गोड बोलणं हे सम्यकवाणी नाही आहे, तर सत्य बोलणं हे सम्यकवाणी आहे. आणि म्हणून मी सगळ्या माझं जे कर्तव्य आहे, मी गुलामाला गुलामीची जाणीव करून देतो. त्यासाठी मला मनसूर सारखं सुळावर लोकांनी चळवलं तरी चालेल, मला मोहम्मद पैगंबरासारखं माझे हाल केले चालतील, मला येशू ख्रिस्तासारखे माझे हाल केले चालतील, पण मी बाबासाहेबांनी सांगितले सम्यकवाणी सोडणार नाही, मी सत्य सांगणारच, मी मरायला तयार आहे बाबासाहेब. खूप छान. खरंच आज अभिमान वाटतो आहे तुमच्याशी चर्चा करताना, तुमच्या जीवनाविषयी तुमची जीवनकथा जाणून घेताना आणखी उत्सुकता वाढतेच आहे. आदिवासी समाजाविषयी आपण लिखाण केलेलं आहात, त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? मॅडम, आदिवासी हा जो समाज आहे हा अज्ञानी तर आहेच, पण त्याचबरोबर आदिवासी समाजामध्ये जे ज्ञानाचं भंडार असायला पाहिजे ते नाही आहे. म्हणजे मेळघाटचा जर मी प्रामुख्याने मला मेळघाटमध्येच माहित आहे, मेळघाटमध्ये असा एखादाही ग्रंथ नाही किंवा ज्याचं जसं आपल्या इथं महाभारत आहे, रामायण आहे, ज्याला आपण अक्षरवाङ्मय म्हणतो, किंवा बाबासाहेबांनी दिलेला तो बुद्धांचा धम्म हा ग्रंथ आहे, किंवा अनेक ग्रंथ आहे, पण असा पोर्तूचा असा ठाम असा त्यांना मार्गदर्शन करणारा, आणि त्याच्यामुळे जो उठसूट जो ज्याला जसं वाटलं तसं लिहितो आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांच्या भावना आपण आपल्याला कळत नाही, त्याचं कारण असं की त्यांची लँग्वेज वेगळी आहे. पण आदिवासी माणूस हा अलीकडे आधुनिकरणामुळे तो गोंधळून गेलेला आहे, त्याला काही कळत नाही. पूर्वी त्या नदीवर त्यांचं मुलामुलींचं असणारं प्रेम आता ते संपुष्टात आलेलं आहे. आता ती आदिवासी मुलगी शहरात मुलाची अपेक्षा हे आधी शहरातली अपेक्षा करतोय, पण ती असंस्कृत आहे. अपेक्षा संस्कृत मुलाशी करते, पण ती असंस्कृत आहे. असंस्कृत या अर्थानं की तिच्याकडे जे असायला पाहिजे सुसंस्कृतपणाचे लक्षण ते तिच्यात नाही आहे. का नाही आहे? कारण तिच्यापर्यंत ते ज्ञानच पोचलेलं आहे. बरं, आज पोचल्या गेलं तर त्याला पैसा नाही, आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. म्हणजे आदिवासी माणसाच्या घरी असे अनेक दिवस बिना तेलाची भाजी खाल्ल्या, असे अनेक दिवस आदिवासी माणसाचे असे जातात की त्याला काय म्हणतात की हे मिळत नाही, काय अंगभर वस्त्र मिळत नाही, त्याला मनासारखं जगायला मिळत नाही. जंगलात जाऊन ती जी शिकार त्याची करत होता ती त्याला शिकारी आता करता येत नाही. शेती इतकी कमी असते त्यांच्याकडे, त्या दिवसभर त्या शेतीत ते राबतात, झोपडीच्या घरात राहतात. पण आदिवासी माणसाचं एक मला वैशिष्ट्य वाटते की तो हे नाही, लोभी नाही आहे. तो त्याच्या गरजा त्यानं फार सीमित ठेवलेला आहे. तो नैसर्गिकपणे जगण्याचा प्रयत्न करतोय. आज बराच आदिवासी माणूस नैसर्गिकपणे जगतोय, पण 50% आदिवासी माणूस मात्र हा निसर्गापासून दूर चाललेला आहे. आणि त्याला कारण आहे हे आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण. कालचा आदिवासी हा मातीनं आंघोळ करायचा नदीत, आज तो साबण आंघोळ करतो, शॅम्पून आंघोळ करतो. हे झालं परिवर्तन, पण मनाचं परिवर्तन त्याच्या मात्र झालं. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या धर्मामध्ये असं सांगितलं जाते की सगळ्याचं ऐकायचं. म्हणजे बौद्ध धर्मातील लोक आले की त्यांचं ऐकायचं, पण करायचं आपल्या, अशी त्यांच्यामध्ये एकी आहे. कोणीही येऊ त्यांच्या गावात ते ऐकून घेतात सगळ्याचं, पण त्यांच्यातला जो प्रमुख असेल त्याचं सांगणंच हे राहते की सगळ्याचं ऐकायचं, पण करायचं आपल्या मतानं. आणि त्याच्यामुळे हा आदिवासी समाज तो ऐकतो सगळ्याचं, करते आपल्या मतानं. आपल्या मताचं पण त्याला स्वतःच असं मतच नाही, अशी अवस्था आहे. एक शिक्षक या नात्याने आजच्या तरुण पिढीला काय मार्गदर्शन द्याल? खूप वाचन करावं, खूप वाचन तर करावंच, त्याचबरोबर पाठांतर करावं. पाठांतर केल्यामुळे तुम्ही ज्ञानाच्या प्रांतामध्ये प्रवेश करताच एक कॉन्फिडन्स येते पाठांतर केल्यामुळे. मग ते मराठी विषय काय असेल तो पण पाठ केला.
जोपर्यंत तुमचं शब्दावर प्रभुत्व निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही काही मोठे होऊ शकता. म्हणून शब्द हे जे धन आहे हे तुम्ही आत्मसात केलं. वाचन केलं पाहिजे, उत्कृष्ट पुस्तकं वाचले पाहिजे, परिवर्तनवादी पुस्तकं वाचले पाहिजे. आणि सदैव विद्यार्थी म्हटलं की विद्या अर्जन करणं हे ध्येय विद्यार्थ्याचं असलं पाहिजे, नाही का? त्या लेकराचं ते घार जशी आकाशात फिरते पण तिचं चित्त लेकरापाशीच राहते, तसं विद्यार्थ्याचं चित्त निवड अभ्यासापाशी असलं पाहिजे. त्यानंतर स्पर्धा परीक्षा आलेल्या, स्पर्धा परीक्षेचं त्यांना पूर्ण जागतिक स्तरावर ज्ञान ठेवावं. आणि हे सगळं उपलब्ध झालेलं आहे. गरज आहे जिज्ञासेची, गरज आहे महत्वाकांक्षेची. आणि ज्याला काहीतरी जीवनात बनायचं असते तो विद्यार्थी हे सगळं करतो. अर्थातच आता तुमच्या काळापेक्षा तर आताच्या काळात अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून खूपशा सुविधा अशा आहेत ज्या घरपोच विद्यार्थ्यांना मिळतात. तर त्याचा लाभ घेऊन सरांनी सांगितल्याप्रमाणे आपणही देशासाठी, आपल्या समाजासाठी काहीतरी परिपक्व करू शकू या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन केलं पाहिजे. जाता जाता एक शेवटची इच्छा आहे की तुम्ही बासरी वादन खूप छान करता, तर आम्हाला एक बासरीची झलक सुद्धा, आम्ही तुमच्यातला गायक पाहिला, तुमच्यातला नेतृत्व करणारी एक व्यक्ती पाहिली, पण आता एक बासरी म्हणून, बासरी वादक म्हणून कलाकार या नात्याने आम्हाला तुम्हाला बघायची इच्छा आहे. खूपच छान. याचबरोबर मी आपल्या दोघांचीही रजा घेते आणि जाता जाता बुद्धचरणी हीच प्रार्थना करते की तुम्हा दोघांचंही आयुष्य हे असंच हसत खेळत पुढे चालू राहो आणि खूप खूप निरोगी आयुष्य तुम्हाला मिळो आणि तुमच्याकडून अधिकाधिक ज्ञानार्जन हो हीच बुद्धचरणी प्रार्थना करते. प्रेक्षक हो, आपण आज मुलाखत घेतली आणि खरंच तुम्हा दोघांनाही भेटून खूप खूप आनंद झाला. मी आपली सर्वांची रजा घेते. आपण पाहत होतात तथागत टीव्ही चॅनलद्वारा आयोजित ही सुंदरशी मुलाखत. बघायला विसरू नका चॅनल नंबर 351 GTPL बॉक्सवर. थँक्यू.